डिलिव्हरी नंतर सगळे लक्ष बाळाकडे जातं, पण आईची काळजी नाही घेतली तर आईची तब्येत नक्कीच बिघडू शकते. किंवा नॉर्मल डिलिव्हरी असो किंवा सी सेक्शन असो, आईच्या शरीराला रिकव्हरीसाठी योग्य आहार, विश्रांती आणि काळजी खूप आवश्यक असते. तर आपण शेवटी जाणून घेणार आहोत डिलिव्हरी बेल्ट. म्हणजे डिलिव्हरी बेल्ट बद्दल खूप प्रश्न विचारले जातात, याबद्दल सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपलं मराठी युट्यूब चॅनल आरोग्य मित्र मध्ये. आणि आपण ऐकता आहात विश्वास आरोग्य विषयी गप्पा फार्मसी सोबत. नॉर्मल डिलिव्हरी वर्सेस सी सेक्शन. सर्वात आधी समजून घेऊ नॉर्मल डिलिव्हरी आणि सी सेक्शन मधला फरक. नॉर्मल डिलिव्हरी म्हणजे नैसर्गिक पद्धतीने बाळाचा जन्म, यात रिकव्हरीच्या तुलनेने लवकर होते. सी सेक्शन म्हणजे ऑपरेशन करून बाळाचा जन्म. काही मेडिकल कॉम्प्लिकेशन्स जसे की बीपी, बेबी पोझिशन किंवा इमर्जन्सीमुळे डॉक्टर सी सेक्शन सुचवतात. इथे काही महत्त्वाची गोष्टी लक्षात ठेवा. नॉर्मल डिलिव्हरी बेटर आणि सी सेक्शन वर्स्ट असा विचार चुकीचा आहे. कारण त्यावेळेस आलेल्या कॉम्प्लिकेशन्समुळं, त्यावेळेस आलेल्या मेडिकल इमर्जन्सीमुळं हे जे सी सेक्शन जे झालेलं आहे हे योग्यच आहे. यामुळे बाळाची आणि आईची दोघांच्याही जीवाला एक धोका असतो. त्यामुळं इमर्जन्सीमध्ये केलेली सी सेक्शन हे पण ही एक योग्यच आहे. दोन्ही डिलिव्हरी सुरक्षितच आहेत आणि बाळाच्या सुरक्षिततेसाठी जो पर्याय योग्य असेल तोच डॉक्टर शेवटी निवडतात. आईचा आहार. डिलिव्हरी नंतर आईचा आहार हा तिच्या रिकव्हरी आणि बाळाच्या आरोग्यासाठी खूप महत्वाचा असतो. आईने प्रोटीन असलेले आहार घ्यावा, जसे की डाळी, मूग, कडधान्य, अंडी. यामुळे शरीराची भरपाई लवकर होते. आयर्न साठी खजूर, गूळ, पालक उपयोगी असतात, कारण डिलिव्हरीमध्ये ब्लड लॉस झालेला असतो. कॅल्शियमसाठी दूध आणि तीळ उपयोगी असतात. आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे भरपूर पाणी पिणे. काही लोक सांगतात की कमी पाणी प्या, पण हे चुकीचं आहे. पाणी कमी पिल्याने विकनेस आणि कॉन्स्टिपेशन हे होऊ शकते. जास्त तेलकट, मसालेदार आणि जंक फूड टाळावे, कारण ते डायजेशन साठी बिघडू शकतात. तर जखमेची काळजी. नॉर्मल डिलिव्हरीमध्ये स्टिचेस असतील तर त्या जागची स्वच्छता खूप महत्वाची. डॉक्टर कधी कधी गरम पाण्याने बसून आंघोळ करणं म्हणजे सीज बाथ सुचवतात. त्यामुळे पेन कमी होतो आणि हिलिंग जलद होते. सी सेक्शन मध्ये ऑपरेशनची जखम असते, त्यामुळे ती कोरडी आणि स्वच्छ ठेवणं खूप महत्वाचं असतं. घरी गेल्यावर ड्रेसिंग कधी करायचे हे डिस्चार्ज समरी कार्ड वरती नमूद केलेलं असतं. त्यामुळे डॉक्टरांचा फॉलोअप वेळोवेळी घेणं हे तेवढंच महत्वाचं आहे. जर जखम लाल झाली, सूज आली, पू आला किंवा त्यामुळे जास्त ताप आला असं जर वाटू लागलं असेल तर आपण लगेच आपल्या डॉक्टरांना संपर्क करावा. रेस्ट आणि स्लीप म्हणजे आराम आणि झोप. डिलिव्हरी नंतर आईने लगेच हिरो बनण्याचा प्रयत्न करू नये. काही आई डिलिव्हरी नंतर लगेच घरकाम करायला सुरू करतात. घरातील मोठ्या लोकांचा सल्ला न घेता घरातील मोठ्या व्यक्ती सांगत असतात की तू आराम कर, तरीही त्या घरकाम सुरू करतात. ही मोठी चूक आहे. शरीर रिपेअर व्हायला वेळ लागतो. दिवसातून किमान 7 ते 8 तास झोप आवश्यक आहे. बाळ झोपेल तेव्हा आईनेही झोपायचा प्रयत्न करावा. मोबाईल पाहू नये. जास्त काम केल्याने बॅक पेन वाढतो किंवा रिकव्हरी स्लो होते. तर ब्रेस्ट फिडिंग केअर. तर यामध्ये कसं आहे, डिलिव्हरी नंतर शक्य असल्यास पहिल्या 1 तासात ब्रेस्ट फिडिंग सुरू करणे आयडियल मानले जाते. पहिले पिवळे दूध म्हणजे कोलेस्ट्रॉम हे बाळासाठी पहिले वॅक्सिन मानले जाते, कारण त्यात इम्युनिटी वाढवणारे घटक असतात. सी सेक्शन मध्ये आईला सुरुवातीला बसून फिडिंग देणे कठीण जाऊ शकते. त्या साईड लाईन पोझिशन वापरू शकतात, म्हणजे एका साईडला झोपून बाळाला फिडिंग देऊ शकतात. फिडिंग मध्ये आधी हात स्वच्छ धुणे आणि ब्रेस्ट हायजीन ठेवणं खूप महत्वाचं आहे. जर ब्रेस्ट मध्ये खूप पेन असेल, सूज असेल किंवा फिडिंग प्रॉब्लेम असेल तर लाजू नका, आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधावा. व्यायाम आणि हालचाल. तर नॉर्मल डिलिव्हरी नंतर दुसऱ्या दिवसापासून हलके चालणे सुरू करता येते. त्यामुळे ब्लड सर्क्युलेशन सुधारते आणि क्लॉटिंग रिस्क कमी होते. सी सेशन मध्ये आईने अचानक उठून बसणे किंवा वाकणे टाळावे. बेडवरून उतरताना आधी बाजूला वळून मग हाताचा आधार घेऊन उठावं. ही सेफ टेक्निक आहे. एक्सरसाइज सुरू करण्यापूर्वी डॉक्टरांचा ऍडवाइस घेणं हे आवश्यक आहे. तर दुखत असेल तर याचं पेन मॅनेजमेंट कसं करावं, पेन कसं कमी करावं. डिलिव्हरी नंतर पेन असणं नॉर्मल आहे, पण काही आई पेन सहन करतात आणि मेडिसिन घेत नाही. हे चुकीचं आहे. डॉक्टरांनी दिलेले मेडिसिन वेळेवर घ्यावी, कारण पेन कंट्रोल झाला तर आई ब्रेस्ट फिडिंग आणि मुवमेंट चांगली करू शकते. सेल्फ पेन किलर घेऊ नका, कारण काही मेडिसिन ब्रेस्ट फिडिंग मध्ये अनसेफ असतात. बाळासाठी लॅक्टेशन मध्ये ते अनसेफ असतात. त्यामुळे किंवा डॉक्टरांनी दिलेले मेडिसिन घ्यावे. तर पर्सनल हायजीन. डिलिव्हरी नंतर इन्फेक्शन टाळण्यासाठी हायजीन खूप महत्वाचं आहे. दररोज आंघोळी करावी. आंघोळी करू नये
ही एक चुकीची समजूत आहे. सॅनिटरी पॅड 4 ते 6 तासाला बदलावे. लूज किंवा कॉटनचे कपडे वापरावे. आता महत्वाचा प्रश्न, डॉक्टरांकडे कधी जावे? जर जास्त ब्लिडिंग होत असेल, ताप जास्त येत असेल, दुर्गंधी डिस्चार्ज असेल किंवा सिव्हिअर पेन असेल तर लगेच डॉक्टरांना भेटा. तर मेंटल हेल्थ, डिलिव्हरी नंतर हार्मोन बदलामुळे मूड स्विंग होतात. हे नॉर्मल आहे. काही वेळा आईला रडू येते, चिडचिड येते, एन्झायटी येते, भीती वाटते किंवा मी योग्य आई आहे का किंवा सेल्फ डाऊट येतो. इथे फॅमिली सपोर्ट खूप महत्वाचा असतो. आईला दोष देण्यापेक्षा इमोशनल सपोर्ट द्यावा. जर आईला सतत उदासी वाटत असेल, बाळाबद्दल इंटरेस्ट कमी होत असेल किंवा निगेटिव्ह थॉट येत असतील तर डिप्रेशन असू शकतो. अशा वेळी सायकॅट्रिस्ट किंवा डॉक्टर कन्सल्टेशन घेणं खूप महत्वाचं आहे. मिथ फॅक्ट, चला काही कॉमन मिथ पाहून घेऊ. सी सेक्शन नंतर आई कायम कमजोर होते. तर फॅक्ट काय आहे? योग्य आहार, काळजी घेतली तर आई पूर्णपणे रिकव्हर होते. दुसरं मिथ, डिलिव्हरी नंतर पाणी कमी प्यावे. फॅक्ट, जास्त पाणी पिणे आवश्यक आहे. मिथ, ब्रेस्ट फिडिंगने आई कमजोर होते. तर फॅक्ट काय आहे? ब्रेस्ट फिडिंग आईची हेल्थ इम्प्रूव्ह करते. तर डिलिव्हरी बेल्ट बद्दल खूप प्रश्न विचारले जातात. नॉर्मल डिलिव्हरी नंतर 1 ते 12 आठवड्यांनी डॉक्टर अडवाइजने बेल्ट वापरता येतो. सी सेक्शन मध्ये जखम हील झाल्यावर म्हणजे साधारणपणे 4 ते 6 आठवड्यांनी वापरावा. बेल्ट वापरल्याने बॅक सपोर्ट मिळतो आणि कम्फर्ट मिळतो. पण लक्षात ठेवा, खूप टाईट बेल्ट वापरू नका आणि पूर्ण दिवस वापरू नका. तर लक्षात ठेवा, बाळाची काळजी जितकी महत्वाची आहे तितकीच आईचीही काळजी महत्वाची आहे. आई हेल्दी असेल तरच बाळ हेल्दी राहते. जर तुम्हाला ही माहिती युजफुल वाटली असेल तर हा व्हिडिओ नवीन पालकापर्यंत नक्की पोहोचवा, नक्की शेअर करा आणि आपल्या आरोग्य मित्र फार्मासिस्ट या आपल्या विश्वास मराठी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आपले काही प्रश्न असतील तर नक्की कमेंट करा. तर आपण भेटूच पुन्हा एक नवीन विषयासोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद.